नमस्कार, मी संदीप चोंडकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. श्रावण पौर्णिमा आली की महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर एक सुंदर दृश्य पाहायला मिळतं. समुद्राची पूजा केली जाते, नारळ अर्पण केला जातो आणि वरुण देवांकडे सुरक्षिततेची प्रार्थना केली जाते. पण समुद्राला नारळ अर्पण करण्यामागे नेमका अर्थ काय? ही केवळ कोळी समाजाची परंपरा आहे की पौर्णिमा, चंद्र आणि आपल्या मनाशी जोडलेला एखादा ज्योतिषीय संदेशही यातून घेता येतो? आज आपण समजून घेऊया नारळी पौर्णिमेचं धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय महत्व. श्रावण महिन्यातील पौर्णिमा महाराष्ट्रामध्ये, विशेषतः कोकण आणि समुद्र किनाऱ्यावरील भागांमध्ये नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा म्हणजेच 2026 मध्ये नारळी पौर्णिमा शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी आहे. या सणाचं विशेष महत्व कोळी आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित समाजामध्ये आहे. समुद्र हा त्यांच्या केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर त्यांच्या उपजीविकेचा आधारही आहे. म्हणूनच या दिवशी समुद्राची आणि वरुण देवाची पूजा करून नारळ अर्पण केला जातो. आगामी मासेमारीचा काळ हा सुरक्षित आणि समृद्ध जावा अशी प्रार्थना केली जाते. यामागे एक अतिशय सुंदर भाव आहे की ज्या निसर्गावर आपलं जीवन आणि उपजीविका अवलंबून आहे, त्या निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं. जसं शेतकरी बैलांप्रती व्यक्त करतो, आपण नद्या आणि वृक्षांची पूजा करतो, त्याचप्रमाणे समुद्रावर जीवन अवलंबून असणारा समाज समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पण आता प्रश्न येतो, याचा ज्योतिषशास्त्राशी संबंध काय? कारण नारळी पौर्णिमा ही सर्वप्रथम पौर्णिमा आहे आणि त्यामुळे इथे चंद्राचा संदर्भ स्वाभाविकपणे येतो. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मन, भावना, संवेदनशीलता, मातृत्व भाव आणि मानसिक प्रतिसाद यांचा कारक मानला जातो. चंद्राचा जलतत्वाशीही जवळचा संबंध मानला जातो. त्यामुळे समुद्र, पौर्णिमा आणि चंद्र यांचा एक सुंदर प्रतिकात्मक आणि ज्योतिषीय संबंध या दिवशी आपल्याला दिसतो. समुद्राच्या लाटा जशा चढ उतार अनुभवतात, तसंच आपल्या मनातही भावना, विचार आणि प्रतिक्रिया सतत बदलत असतात. आणि म्हणून पौर्णिमेचा दिवस हा मन शांत ठेवणं, भावनिक संतुलन साधणं आणि सकारात्मक संकल्प करणं यासाठी वापरता येतो. या दिवशी तुम्ही काही साधे ज्योतिषीय आणि आध्यात्मिक उपाय सुद्धा करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ शांत बसून चंद्राचं स्मरण करा आणि ओम सोमाय नमः या मंत्राचा श्रद्धेनुसार जप करू शकता. तसंच शक्य झाल्यास भगवान शिवांचं दर्शन घेऊन शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करू शकता. ज्योतिषीय परंपरेमध्ये भगवान शिवांची उपासना चंद्राशीही जोडली जाते आणि नारळी पौर्णिमेच्या विशेष परंपरेनुसार समुद्र किनारी जाण्याची जर संधी असेल तर वरुण देवांचं स्मरण सुद्धा करून ओम वरुणाय नमः या मंत्राचा श्रद्धेनुसार जप करू शकता. मनामध्ये अस्वस्थता, भावनिक चढ उतार किंवा सतत विचारांची गर्दी जाणवत असेल तर या दिवशी काही मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि माझं मन शांत, स्थिर आणि सकारात्मक राहो अशी प्रार्थना करा. एक लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये चंद्राची स्थिती समजून घेताना चंद्राची रास, भाव, नक्षत्र, त्याच्यावर असलेल्या इतर ग्रहांची दृष्टी आणि युती, तसंच संबंधित दशा, महादशा यांचा विस्तृतपणे अभ्यास केला जातो. पण पौर्णिमेसारख्या दिवशी केलेली चंद्राची उपासना ही आपल्या वैयक्तिक साधनेचा एक सुंदर भाग ठरू शकते. आणि आजच्या काळासाठी नारळी पौर्णिमेचा आणखी एक अत्यंत महत्वाचा संदेश असा आहे की जसं पारंपरिक पद्धतीने आपण समुद्राची पूजा करतो, तसंच समुद्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. नारळ अर्पण करताना प्लास्टिकच्या पिशव्या, कृत्रिम सजावट, थर्माकोल किंवा इतर प्रदूषण करणाऱ्या वस्तू समुद्रात टाकू नका. कारण निसर्गाची पूजा आणि निसर्गाचं संरक्षण या दोन्ही गोष्टी वेगळ्या असू शकत नाहीत. आणि म्हणूनच या नारळी पौर्णिमेला वरुण देवाकडे एवढी प्रार्थना जरूर करा की निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची बुद्धी द्या, आमचं मन शांत आणि संतुलित ठेवा आणि निसर्गाचं रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्याचं भान आम्हाला द्या. कदाचित हाच नारळी पौर्णिमेचा आधुनिक काळातील सर्वात सुंदर अर्थ आहे. तर मग तुमच्या भागामध्ये नारळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या सण, परंपरा आणि ज्योतिषशास्त्रामागचा योग्य अर्थ समजून घेण्यासाठी पाहत राहा श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय ज्योतिष.